बबिता मी येतो त्याला नंदेली गिंदेली बोलावून घेतो. हा सासूले नंदेले बोलून येतो. तू पाहिजे होते विर्या भाऊजी गी आले का तर सांग ना मी तिकडे गेली म्हणून बोलवाने. भाऊजी आहे ना साता तू वाले. मी काय म्हणलं पहिले का नाही माणसाला जेवण देऊन देऊ बा म्हटलं. मी टाटा वाढून ठेवतो तैवरी. भाऊजीला येऊ दे आणि ते जावाई आणि सूरज आहे. माणसंच कोणते आहे हो बाई? कोणते आहे? इन तीन माणसं सोबतच जेवले तर चालते ना. नाही हो बाई चांगलं नाही वाटत ना. आपण इकडे बसू किचन मध्ये आणि त्याला तिकडे वाढून देऊ. मग 10 वेळा जेवता जेवता जा लागन ना. एक काम करू त्याचं होऊ देऊ आणि मग आपण इकडे जेवू लागेस मग त्याचं झाल्यावर. बरं बाप्पा बरं कर मग तैवरी टाट टाट कर तू आणि मग एवढे तिकडेच घेऊन जाऊ ना. काय ले माणसं उठल्याबरोबर आपण तिथंच बसू. 10 वेळा इथं नाही तिथं नाही कसं काय देव. हे एवढे तिकडेच घेऊन जाऊ. आणि माणसाचं जेवण झालं म्हणजे तिथंच बसू आपण हॉलमध्ये. इकडं काय किचन मध्ये इथं नाही बसू. काऊन का ते ह्या खिडकीतून हवायला येते व थंडी लागते ह्या दिवसाची. तिथं हॉलमध्ये बरं आहे. हो बबिता बाई मी जातो ना. पिंकीला घेऊन येतो आणि माझ्या सासूला नंदीला घेऊन येतो. आणि पिंकीच्या बाबाला बोलून घेऊन येतो. तू बस ना. माय बबिता मला टाटा बरोबर वाढता येत नाही. तू वाढ बरोबर आणि मी येतून घेऊन येतो. काय म्हणून तुझी सासू ननद बर तुझी सासू साधी बुधी भुई आहे ते नाही म्हणून काही. पण तुझी ननद म्हणून जेवण कोणाच्या घरी आहे ना बोलवाले कोण आलं तशी तू तुझी ननद भरलीच चटकी आहे बोलाले. मीच जातो ना माय. एवढं मोठं केलं आणि काय उलिशासाठी हे वाया घालवायचं. जाऊ दे ना जातो मी देतो आवाज ते दोघीले बी आणि ते नवऱ्याला बोलवतो. बस तू कर टाटा तैवरी. हो मायनन खरंच लय चाबरी आहे हो. बाई जाय बापा तू सांग बोलून मी करतो बरोबर टाट. आणि भाऊजी कुठे आहे व? भाऊजी आहे का नाही? माय ते भाऊजी कुठे जाय म्हणतो त्याले. आईच्या घरी असन ते चंदीच्या घरी बसले. चंदीच्या घरी असन तर नातीनले खेळवायला जाते ना हो. संध्याकाळी आला घरी वावरातून गिवरातून सूरजचा बाप का बस तिकडेच जाते. हात पाय धुतले चहा पेले का तिकडेच उठून पाहिजे. चल बाप्पा मी जातो पटकन. बोलून घेऊन येतो. मावशी पुरणपोळी मस्त झाली एक नंबर. काय मस्त झाली ना भाजी मस्त झाली. हे जे पुरणाचं तुम्ही करता ना हे वरणासारखं मस्त एक नंबर लागू राहिले. हे साल बापरे काय मस्त लागू राहिला. आणि वडे तर एक नंबर झाले. बापरे मावशी मस्त केलं बा तुला. एक नंबर. ते हातचा स्वयंपाकच मस्त आवडते मला. हो का रे चांगली झाली का रे सूरज? हो रे पुरणाची पोळी खाय ना बाईनं बनवली ना. पुरणाची पोळी मस्त बनवली बाईनं. ना पुरणाची पोळी एक नंबर बनवते मावशी. मस्त बनवते. एक नंबर बनवते पुरणाची पोळी. मस्त तूप लावते त्याला बढिया. मस्त खाऊशा वाटते तिच्या हाती पुरणाची पोळी मायच्या हातची. पण माया गेली कुठे हो मावशी? मावशी माय कुठे गेली? तिने इथंच काम आहे. नुसतं हिंडत राहते ते. घरी स्वयंपाक बनवला पाहुण्याला बोलवलं तिनं आपल्याला बसून दिलं जेवाले. आणि ह्या बबिताने इथं बसून दिलं आणि ते साऱ्या गावभर हिंडून राहिली. बैताळ माय आहे रे तुझी वाली. बैताळ माय राहिले. सगळा स्वयंपाक चांगला झाला. पण हे स्पेशल म्हणजे पुरणाची पोळी मस्त झाली एक नंबर. माझ्या आकड सासून बनवली ना एक नंबर झाली पुरणाची पोळी. हो पुरणाची पोळी चांगली झाली आहे ना. आणि वडे भाजी नाही झाले का चांगली? ते मी ना बनवले ना. कुरुड्या तडल्या आणि वडे भाजी तडले ते नाही आवडले तुम्हाला? तुम्ही काय चव आहे. एक भजन हे काढतायत बरोबर आणि मी न तडलं करतो. हे सारे निर्मला बाईनच बनवलं असं. त्या बाईनं मोठ्या त्या बहिणीनं काकाची भली मजा उडवते आहे ना बाबा मावशीची आहे ना. भली मजा उडवते आहे ना. अहो मावशी वडे भजे मस्त झाले एक नंबर झाले. पाय बरं मी तर वडेच खाऊन राहिले. मला वडी लय आवडते आवले याचे आपल्या ते डाळ टाकून बनवता ना तुम्ही ते चण्याची डाळ टाकून. मस्त बनले वडे. मला तर वडे लयच आवडते. तुला आवडते मा? हे माझ्या घरच्या माणसाला नाही आवडत ना. हे आलं ना खाऊ खाऊ माझ माझ्या हातचं म्हणून त्याला सर्व बोर वाटते आणि बाहेरचं सुद्धा वाटते जेवाले. आणि घरी एवढं चांगलं बनवतो ना तर खाते घेते. खात नाही तर काय चांगलं खाते. बोट चाटेपर्यंत आणि म्हणते चांगलंच नाही झालं आणि चांगलंच नाही झालं करते. खाते कसं मग? बाई बबिता खाते कसं म्हणतो? खाते कसं म्हणतो का? असं नाही बोला बाई. तू तर त्या बहिणीपेक्षा समजदार आहे मग काऊन अशी बोलतो? भाऊजी निर्मल बाईपेक्षा समजदार आहे का मी? होजी भाऊजी तुम्ही बरं आहे बा दोघे भाऊ.
हे माझ्या घरचे म्हणते निर्मलबाई समजदार आहे आणि तुम्ही म्हणता मी समजदार आहे. काही समजत नाही बा तुमचं वालं गिटमीट. नाही नाही, तुम्ही दोघे बहिणी समजदार आहे म्हणा. तशा माय निर्मलाही समजदार आहे. निर्मला लय समजदार आहे मायवरी, म्हणून तर माझ्या घर टिकून आहे. मग तिनं तिच्या सासूचं माझ्या आई बाबाचं लय केलं, तिनं लय केलं. निर्मलाही लय समजदार आहे. मी नाही म्हणलं बा कधी त्या बहिणीले समजदार आहे म्हणून. मला नाही वाटत तुझी वाली बहीण समजदार निर्मलाबाई. माय तर रागच करते. हाय म्हणाले अकड सासू, पण लय ह्याकड आहे तुझी वाली ते बहीण. ह्याकड सासू कायची यकड सासू आहे, ते यकड सासू आहे, यकड सासू. तुमची वागणूक लय चांगली आहे ना, काऊन नाही राग करन ते. बापा बापा काय होय, राग करते म्हणते मायावाला. जेव्हा चुपचाप. नाही रे बाबा, राग नाही करत याला ते. राग काय नाही करते, राग नाही करत ते, फक्त बोलते. सुधारला पाहिजे तू. आता या गावात आला म्हणून तू सुधारला थोडा, नाही तर पहिले कामच नाही करे ना तू, म्हणून तुले ते बोलते तशी. नाही तर राग गीत नाही करत. बरं कुठे गेली हो बाई बबिता? हे बबिता कुठे गेली निर्मला? भाऊजी माझ्या घरीच गेली थे. माझ्या सासूले नंदीले बोलवाले. काऊन अटकली तर काय माहित का तिकडं गड्या. काय ले अटकली तर जेव्हा तुम्ही हाव ना मी वाढाले, मग काय आमचंच राहते जेवण. टेन्शन नका घेऊ, येते बाई दोघीले घेऊन. ते काय अटकणार आहे का तिकडं म्हणा. काऊन जी भाऊ, निर्मल भाऊ, तुम्हाला माझ्या सासू शिवाय अकड सासू शिवाय घास नाही चालला काय? हो जी नड्यात. जेव्हा बरोबर लवकर. फालतूची मजाक नका करू, जेव्हा. नाही नाही, तसं दिसं काही नाही, तसं दिसणं काही नाही आहे आपलं. बाई राणी काय बनवू बाई हो स्वयंपाक? सांग ना, मग तू आवडीचं बनवतो ना, सांग ना काय बनवतं, सांग ना बाई. हो सोले निघाले ना आता तुरीचे. आई वावरातले शेंगा निघाले ना, तर मस्त आमटी बनव, नाही तर आळण बनव, आळण तुरीच्या सोल्याचं. चल लागेस, मी सोले काढायचे असेल ना तर काढून देतो ना मी सोले. तू तैवरी कणिक भिजव ना, पोळ्या टाकून घे आणि भात मांड सोडसा. मी सोले काढतो तैवरी. हो काढ आता सोले बाई. मला माहित आहे थंडीच्या घाती तू या काही काम करू लागत नाही मले. सोलेच काढत राही निसती. दरवाज्यात बशी उन्हात आणि निसती सोलेच काढत राही. आई मी दोन्ही टाईमचे सोले काढतो भाजीले. सकाळी इथेच बनवा भाजी आणि संध्याकाळी इथेच बनवा, आणि निसती सोलेच काढे. दुसरं कोणतंच काम नाही करे. मग त्या माणसासारखी दरवाज्यात बसे आणि सोलेच काढे. माई पोरगी आताही दिले सोलेच काढायचे आहे म्हणते. आता काय करू मग, थंडी तशीच लागते ना बाई. मग काय करू, काढतो मी सोले आता. बाई तिथं कशी करतो बाई राणे तू? हो तिथं तर सारेच काम करा लागत असं हो तुले राणे. आणि काय झालं हो मग आणि राणे? काहून लढत होती हो तू? खरं खरं सांग मला काय झालं तर. मग आणि लढत होती, मी म्हटलं तुला याटोत विचारीन म्हणला, पण भुललीस मी. त्या याटोवाल्याच्या चिल्लरच्या मागं लागलो. चिल्लर नाही दिली त्यानं तर त्याच्या ह्याच्यात विसरूनच गेली मी तुला विचारायची. काय झालं वर राणी? काऊन लढत होती तू? काऊन जवायचा गीत तरस आहे का तुला काही यावाल्या? अमाय जवायचा तरस आहे काऊन हो बाप्पा? काय झालं बाप्पा? आहे तसंच आहे का काय? निर्मला काकू आल्या का जी? नाही जी काकू, तसं काही नाही आहे, तसं काही नाही आहे जी. आजी मग आधी माझ्या पायाला लागलं होतं, पडली होती मी. ते तिकडं नाही का झाडाला पाणी द्यावं लागते का नाही, 2-3 दिवसाच्या बाद देतो. तर पायी पटकला माझ्या पायात, तर पडली तर लागलं. तर मग मी लढली, तेवढ्यात आई येऊन राहिली. घरी आली मायावाल्या घ्यासाठी. तर मग माई आई म्हणे काऊन लढून राहिली? तर तेच होय आमचा विषय चालू आहे. तुम्ही कसं काय आले आणि काय होय आणून दिलं तुम्ही? अहो पुरणाची पोळी होय बनवली होती. हे बबिताची ननद आली का नाही, तर तिच्यासाठी पाहुणसार केला. 2-3 पोया मायावाल्या पोरीच्या घरी पाठवल्या आणि 2-3 हिच्या घरी पाठवल्या, आपल्या चंदाच्या घरी. आणि त्या बाबासाठी होय आणून दिलं. त्या बाबासाठी, अनिलसाठी. अनिलला आवडते ना माझ्या हातचं जेवण. तू कधी आली बरं? कधी आली तू? मला तर आत्ताच दिसून राहिली बाप्पा, दिवसभर तर दिसली नाही. अहो निर्मला बाई 6 वाजता निघालो आम्ही तिथून. आता पोहोचलो आम्ही मग आणि 7-7:30 वाजता पोहोचलो. आणि आताच थोडासा वेळ झाला, अर्धा तास चाय पाणी झालं. तर आता स्वयंपाकाला लागतं म्हटलं, उशीरच झाला बिचारे, अंधारच पडला. मग ते मला आठवलं हिचं हे लढत होती का नाही, मी गेली होती तर मला लढताना दिसली. तर विचारून राहिली मी तिला काऊन लढली बा म्हणून. काय माहित का पोट्टी काऊन लढली, तर सांगतही नाही पोट्टी बरोबर. काय झालं बा? राणी काऊन लढत होती? खरंच पाय अटकला होता का तुया? का ते सागर चांगला वागत नाही तो जवाई? बाई लपून नको ठेवू मा पायलच्या सारखी.
नाही नाही जी काकू, तसं काही नाही. हे वाले जवाई चांगले आहे तुमचे, चांगले आहे. हे सागरजी चांगले आहे. आता एवढे लेक्चरर म्हणल्यावर चांगले नाही का, पण नाही का ते थोडे थोडे गोष्टीले कधी कधी माय सासू आहे थोडीशी. माय सासू नाही का थोडीशी दोन तोंडी आहे जी, बाकी काही नाही काकू. तर आता थोडंसं आपल्याला समजून घ्यावं लागते. आता त्याचाही दिमाग कसा, ते कॉलेजमध्ये जाते का नाही तर तिथंही त्याला काम राहते जी. आता तिथंही का नाही कॉलेजमधला मास्तर म्हटल्यावर थोडंसं पोट्टे थोडेसे अलग, पोरी थोडेसे अलग, तर त्याला थोडंसं हे करावं लागते का नाही. घरी आल्यावर मग आपलाच तमाशा दाखवता येत नाही ना, तर म्हणून कधी कधी होते माझ्या सासूसोबत, तर मग मी सांभाळून घेतो. एखादी वेळेस त्याला माहीत पडलं का बस. पण मला काही म्हणत नाही ते सागरजी, आणि म्हणलंय ना तर मग मी तिकडं हँडल करतो, एवढं काही नाही. आणि तेवढं थोडं थोडं तर चालतेच जी कोणत्याही घरी, आहे का नाही. आता तुमच्या सासू सांगण्याचं तर होतच राहते ना. आता रोशनी थोडीशी आहे का नाही. आणि तुला समजदार आहे बाई पोरगी, लय समजदार पोरगी आहे तू. बरोबर आहे रे बातमीवाला, बरोबर आहे. आता घरात म्हटल्यावर भांड लागणेच आहे. 4 चौघ असल्यावर घरात मग थोडंसं समजदारीने घ्यायला लागते. समजदारीने घेतलं ना, असं उली गोष्टी नाही का आपल्या मायबापापर्यंत नाही येऊ द्यायच्या. थोडंसं मार मोदाळ करत असेल तर मग ऐकायचं नाही. मारते गिरते का जवाई ते. मी तिला तेच विचारून राहिली व निर्मलाबाई. मग आणि लढताना दिसली ना तर मला काही एकदम ते पहिले लढताना दिसली. मग मी मला पाहिल्याबरोबर ना त्याचे दोघा तिघाचे, हिच्या सासूचे हिच्या नवऱ्याचा चेहरा एकदम चिमल्यावानी झाला आणि असे कावरबावरच झाले. म्हणून म्हटलं का काही जरी यायच्या घरी भांडणं चालू होते का बा, ते पुट्टी नाही म्हणते बाप्पा. तर नाहीच म्हणणार ना आई मी, काहीच नाही झालं तर काही तुला जबरदस्तीनं म्हणे हो माझ्या घरी भांडण झाले बा म्हणून फालतू. नाही झालं काही, मी खरंच सांगून राहिली, काहीच नाही झालं. पडलीच होती मी तर ते लागलं होतं मला, बाकी काही नाही झालं. फोन काऊन नाही उचलून राहिली जवळचा. तू आपण घरी आलो तेव्हापासून जिथे जवळ फोन करून राहिले तर तू फोनच तर उचलत नाही. काऊन नाही उचलून राहिली फोन. पाहाजी काकू, आता त्याचं काही नेहमीच बोलणं आहे. आता त्याचं आतापर्यंत तिथंच होती ना मी. मग इकडं गावाकडे आल्यावर आता काय मोबाईलवर आहे का नाही. इकडं आता आल्यावर इकडंच मस्त 2-3 दिवस मस्त फ्री राहीन का नाही, आहे का नाही. मग ते फोनवरच बोला काय फायदा. मग मला राहिल्यावानी नाही वाटणार मग इकडं. बाई राणी बरोबर आहे तिवालं, राय तू, असं काही नाही. पण कसं फोन आला तर बोलायचं बाई. कसं आहे माणसाचा दिमाग कधी सटकन काही सांगता नाही येत. बोलायचं, 2 शब्द बोलायचं, काय तेवढं आहे. मग राग येत असते ना बाई माणसाईले. फोन उचलले नाही तर बोलत नाही काहीच. पण नाही उचललं ना तर दिमाग काही मोठे येते बरं माणसाईले. तसं नाही करायचं, बोलायचं. घे बाई अंता, घे बरं पटकन मध्ये जायचं आहे. अजून 2-3 पोळ्या टाकायच्या आहे बिचारे. 1.5 किलोचं टाकलं होतं पुरण. आता जेवायला बसतो आता आमचं. मी म्हटलं पहिले येले तुझ्या घरी ताट नेऊन देतो म्हटलं. सूरजच्या हाती चंदाच्या घरी पाठवला आणि कौसुबाईच्या घरी पाठवल्या पुरणाच्या पोळ्या वडे हे ते. आता थोडेसे का नाही बबिता लागली, वडे गिडे कमी गेले का नाही तर वडेन भजे काढाले आणि मी 2-3 पोळ्या जातो आणि टाकतो. तिचे सासून ननद येऊन आहे. मग जेवण करतो. मग कायले आणून दिलं बाई. निर्मलाबाई कायले आणून दिलं, राहू देती. घे पटकन. तेवढुशानं काय होऊन राहिलं. घे. नाही व तुले लय घरी द्यावं लागते ना. आता तुझ्या दोन्ही बी ना इथंच आहे. आणि आता तुझी बहीण इथंच. मग आमच्या घरी काय देतं. नको देत जाऊ, राहू देत जा. पहिलेच तुझे रिश्तेदार गावात आता कमी आहे का. हाय तर हाय. आता त्या घरी मी पहिलेपासून देत आली तर मला बरं वाटत नाही. आणि त्यात काय होते व मी पहिलेपासूनच अगय पगय बनवत असतो. सगळं आहे माझ्या घरी बनवलेलं. पुरण बी जास्त टाकलं मी. पण कसं वेळेवर आपल्याला एवढ्या जणांचं समजत नाही ना. गरम गरम बरं वाटते खाल्लेलं, आहे का नाही. आता काय बाद जातून 2-4 पोळ्या टाकून देतो. बरोबर इकडं जेवण आणि इकडं टाकणं आणि आम्ही जेवायला बसतो. खाय जा. 3 पोळ्या दिलेल्या आहेत. बरोबर मला राणी होती म्हणून माहित नाही. नाही एखादी जास्त आणली असती. होते बाई एवढ्याच याच्यात लय होते हो माय. होते आता आणलं तेवढंच लय होते. एवढ्याच याच्यात लय होते. जाय कर जेवण कर पटपट जाय. पाहुणे असून त्या घरी तर माय पाय हो मी विसरली हो बाप्पा चंदाचं. चंदाचं विसरली. काय बाई चंदा काकूचं काय झालं.
काही नाही, आता मला स्वयंपाक बनवू दे बाई. उद्या सकाळीच सांगीन मी काय झालं काय नाही तर. आता त्या बापही येईन, त्या बापाच्या समोर अशा गोष्टी करायला परवडत नाही बिचारे. छाये अय छाये मायावाली गोळी कुठे ठेवली होती? गोळी घ्यायची आहे ओमीची गोळी कुठे ठेवली? ओमीची तुमच्या ओमीची गोडी तिथं असेल ना, आशावर असेल ना. नाही तर मग आईच्या रूम मध्ये ठेवली का तर काय माहित का, मला आठवण नाही राहिलं कुठं ठेवली. तर पाहा लागन मला, थांबा पाहून देतो. कोणतरी नसाय का चहा पाहिजे? त्या लेकरावर एवढी बावरून राहिली, काय बावरून राहिली, काय बावरून राहिली एवढी? तुम्हाला माहित आहे का किती वेळचं होईल माय मागं लागलं चाय ब्रेड दे सारं डोकं मिळालं, पागल केलं यानं. सारी बिन झाली मी. कोणते काम करून राहिली, किती वेळची इकडून तिकडून माय मागं फिरून राहिलं. दे ना त्याला चाय दे बनवून थोडंसं, दोन ब्रेड दे खायला झोपण. आजी पण ब्रेड संपले ना घरच्या ब्रेड सगळ्या. आता कुठून देऊ? आता उद्या सकाळी जाईन दुकानात तर घेऊन देईन म्हणलं त्याला. 2-3 पॉकेट आणतो म्हटलं. मग ते ऐकूनच नाही राहिलं. मारलंय त्याने गालावर चप्प 2-3 तरी ऐकून नाही राहिलं, तरी जितपणा चालूच त्याची. किती वाजले आता? 9 वाजले असं ना. चालेल बाबू देतो मी घेऊन. एवढ्या लवकर दुकान बंद नाही होत. चल चल मान त्याच्यासाठी चाय थोडस दे बांधून त्याला. चाय लढून राहिली बिन कामाची लेकर आले. एक लेकरू नाही सामान्य होऊन राहिलं तिच्याकडून. काय दुसरं करशील हो तू? दुसऱ्याचं एका लेकराचंच नाही होत त्याकडून. हो दिवसभर तुम्हीच राहता त्याच्यावर मांग. मला सांभाळता येत नाही म्हणता. तुम्ही किती सांभाळता हो माहितच आहे ना. सांभाळून पा एक दिवस बंदा म्हणजे समजन तोंडाच्या गोष्टी निसते आपल्या बाचल बंदा. हा तो नको चालू बिन कामाची. जाय चाय माट मी आणतो त्याच्यासाठी ब्रेड. चालेल बाबू रेडा घेऊन देतो तुला. चल बाबा हिनं मला मारलं. 2 टापट्या मारले माझ्या गालावर. बाबा हिनं डोळ्यात मारून दिलं माझ्या गालावर. बदमाश आहे लेखाची ती. तिला काढीनं मारा लागते. चल तू डोळे पुस बरं. चल ती लेकराच्या मागं लागत राहते. हो केवढ्या जोरात लागलो बापा, केवढ्या जोरात लागलं. हो ना मंदा तोच चालते. आता लागलो तर मी काय करू? हलकट माणूस आहे वा. केवढ्या जोरात धक्का मारला आणि समोर चालला गेला. लागत नाही का? थंडीचं किती लागते? किती काय लागला धक्का तर मी काय करू मग?